नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना टीईटी पात्रता परीक्षाकरिता खूप खूप शुभेच्छा. सदरील व्हिडिओमध्ये मानसशास्त्रामधील महत्त्वपूर्ण घटकांचे वाचन केले जाणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अध्ययनविषयक उपपत्त्या यांचे वाचन करणार आहोत, जे की शॉर्टमध्ये केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते लवकर समजेल आणि तुमचे टीईटी पात्रता परीक्षाकरिता असणारे 5 ते 6 मार्क फिक्स होतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही जे टीईटी धारक आहेत त्यांना पाठवा, जेणेकरून तुमच्या समवेत त्यांचे पेपर 1 आणि 2 साठी असणारे 3 ते 4 मार्क फिक्स होतील. चला तर मग पाहूया. सर्वप्रथम आहे व्याख्या. अध्ययन म्हणजे काय, का केले जाते, कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले, निष्कर्ष काढले, ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले. याला अध्ययन उपपत्ती म्हणतात. अध्ययन उपपत्त्यांचे 3 प्रकार: साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती, आधुनिक उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये प्रयत्न प्रमाद सहसंबंध उपपत्ती थॉर्नडाईक, अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅव्लोव, साधक अभिसंधान उपपत्ती BF स्किनर, वर्तनवादी उपपत्ती JB वॅटसन आणि सानिध्य अभिसंधान उपपत्ती ग्रुथी आणि पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल. त्यानंतर आहे ज्ञानात्मक उपपत्ती. समाकारवादी मर्मदृष्टी समिष्टवादी उपपत्ती कोहलर, ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन, अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डेव्हिड असुबेल. त्यानंतर अध्ययन ज्ञानात्मक उपपत्ती जेरोम ब्रुनर, श्रेणीबद्ध उपपत्ती गॅनी आणि संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन. आधुनिक उपपत्ती त्यामध्ये प्रभुत्व संपादन अध्ययन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमानी. तर प्रभुत्व संपादन अध्ययन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांची आहे आणि सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदोरा यांची आहे. तर यामध्ये सर्वप्रथम साहचर्यवादी उपपत्ती, त्या 6 आहेत एकूण. त्यामध्ये पहिली उपपत्ती साहचर्यवादी उपपत्ती किंवा सहसंबंध उपपत्ती कोणी मांडली तर एडवर्ड थॉर्नडाईक, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. उपपत्ती प्रयत्न प्रमाद सहसंबंध उपपत्ती. प्रयोगाचं साधन काय होतं? मांजर, पुटपेटी आणि मासे. त्यातील कार्य चुकत शिकत असतो, चुकांचे प्रमाण कमी करणे. अध्ययनाचे नियम मांडले. पहिला सज्जतेचा, त्याला दुसरं नाव आहे तयारीचा, दुसरा पुनरावृत्तीचा आणि तिसरा परिणामाचा. सज्जतेचा, तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम. मग शैक्षणिक महत्त्व काय आहे तर 3 नियमांचा वापर करावा. गरजा, जिज्ञासा, वृत्ती निर्माण होते. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांचा संबंध सुखकारक असतो. उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यात साहचर्य. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढविण्याची नितांत गरज आहे. अध्ययनाविषयी अभिरुची वाढवणे. त्यानंतर दुसरी उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. शास्त्रज्ञ आहेत पॅव्लोव, रशियन मानसशास्त्रज्ञ. उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती. प्रयोगाचे साधन कुत्रा, घंटा, लाळ आणि अन्न. मानसशास्त्रातील कार्य नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करून नैसर्गिक प्रतिक्रिया मिळविणे. नैसर्गिक चेतक अन्न, नैसर्गिक प्रतिक्रिया लाळ. नैसर्गिक चेतक प्लस कृत्रिम चेतक, अन्न प्लस घंटानाद, नैसर्गिक प्रतिसाद लाळ. कृत्रिम चेतक घंटानाद, नैसर्गिक प्रतिसाद लाळ. शैक्षणिक महत्त्व वर्ण व मूळाक्षर शिकविताना चित्रांचा वापर करावा. योग्य सवय लागते, वृत्ती बदलते, अकारण भीती नष्ट होते, आवडीनिवडी व ममतारिक वृत्ती नष्ट होते. याच्याविषयी आलेला प्रश्न कोणता होता, जो की पेपर 2 साठी विचारलेला होता. कोणत्या उपपत्तीमध्ये राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवून आपल्या भावना व्यक्त करणे, वर्गात शिक्षक शिकवित असताना शांत बसणे, शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे इत्यादी गोष्टी शिकवतात? तर त्याचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर पुढे साधक अभिसंधान उपपत्ती. शास्त्रज्ञ BF स्किनर. उपपत्ती साधक अभिसंधान उपपत्ती. प्रयोगाचे साधन कबूतर, पेटी, स्किनर पेटी या नावाने ओळखली जाते ती. त्यानंतर लाल, हिरवा दिवा. मानसशास्त्रातील कार्य कोणतं होतं मग? एखादी क्रिया साधन म्हणून जेव्हा उपयोगात पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. यामध्ये प्रत्याभरण व प्रबलनावर भर देण्यात आला. एखादी क्रिया साधन म्हणून जेव्हा उपयोगात पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. यामध्ये प्रत्याभरण व प्रबलनावर भर देण्यात आला. शैक्षणिक महत्त्व सोप्याकडून कठीणाकडे सूत्राचा वापर, 2 घटकांमध्ये परस्पर संबंध, क्रमशील अध्यापन, एका ज्ञानाकडून दुसऱ्या ज्ञानाकडे जाण्याचा उपयोग. मग याच्याविषयी कोणता प्रश्न आहे तर कोणत्या उपपत्तीमध्ये क्रमन्वित अध्ययनाची कल्पना या मूळ प्रयोगावर आधारलेली आहे? एकावेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वांवर क्रमन्वित अध्ययनाच्या
क्रमपाठाची मांडणी केलेली असते. यात प्रबलन तत्व देखील महत्त्वाचे आहे. तर त्याचं उत्तर आहे साधक अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर आहे सानिध्य अभिसंधान उपपत्ती. गृथी शास्त्रज्ञ यांनी मांडलेली. त्यांच्या उपपत्तीचं नाव सानिध्य अभिसंधान उपपत्ती. तर फडके प्रकाशनमध्ये त्यांचं आणखीन त्यामध्ये असं डिस्क्रिप्शन दिलेलं नाहीये, फक्त त्यांचं नाव आणि त्यांचं उपपत्ती एवढीच त्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर पद्धतशीर वर्तन उपपत्ती शास्त्रज्ञ हल. उपपत्तीचं नाव पद्धतशीर वर्तन उपपत्ती. वर्तनवादी उपपत्ती जे.बी. वॅटसन. उपपत्ती वर्तनवादी उपपत्ती. वरील साहचर्यवादी उपपत्तींचा अभ्यास केला. या उपपत्तीची संक्षिप्त मांडणी चेतक आणि प्रतिसाद यांच्या मदतीने SR या सूत्राने करता येते. साहचर्यवादी उपपत्तीची मांडणी SR सूत्राने करता येते. यामध्ये मग आपण काय काय पाहिलेलं आहे, तर सुरुवातीला साहचर्यवादी उपपत्ती. त्यामध्ये साहचर्यवादी उपपत्तीमध्ये सहसंबंध थॉर्नडाईक. अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅव्लॉव. साधक अभिसंधान B.F. स्किनर. सानिध्य अभिसंधान गृथी. पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल. वर्तनवादी उपपत्ती जे.बी. वॅटसन. आणि या ठिकाणी 3 प्रश्न निर्माण झालेले होते. कोणत्या उपपत्तीमध्ये राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे, आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवून आपल्या भावना व्यक्त करणे, वर्गात शिक्षक शिकवित असताना शांत बसणे, शिक्षक वर्गात आल्यावर उभे राहणे इत्यादी गोष्टी शिकवतात अभिजात अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर कोणत्या उपपत्तीमध्ये क्रमन्वित अध्ययनाची कल्पना या मूळ प्रयोगावर आधारलेली आहे, एकावेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वांवर क्रमन्वित अध्ययनाच्या क्रमपाठाची मांडणी केलेली असते. यात प्रबलन तत्व देखील महत्त्वाचे असते. तर साधक अभिसंधान उपपत्ती. त्यानंतर साहचर्यवादी उपपत्तीचा अभ्यास कोणत्या संक्षिप्त मांडणीने म्हणजे चेतक आणि प्रतिसाद या सूत्राने होतो, तर त्याचं उत्तर आहे SR सूत्र.